नमस्कार भाविक भक्तांनो, आज पुन्हा एकदा आकाशी झेप घेरे पाखरा या कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. असं म्हटलं जातं, निंदास्तुती दोन्ही सारखी, निंदास्तुती दोन्ही सारखी, नाही मी कुणाच्या पारखी. आणि अशाच प्रकारे आपला आजचा हा अभंग आहे. चला आपण अभंगाकडे वळूया. निंदी कोणी मारी, निंदी कोणी मारी, बंदी कोणी पूजा करी. मज हेही नाही तेही नाही, वेगळा दोहींपासून. देहभोग भोगे घडे, देहभोग भोगे घडे, जे जे जोडे ते बरे. अवघे पावे नारायणी, जनार्दनी तुक्याचे. खूप छान प्रकारे आजचा हा आपला अभंग आहे. तर नेहमीप्रमाणे आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी बाळासाहेब भाईजी आलेले आहेत. चला तर आपण त्यांच्याशी चर्चा करूया. नमस्कार बाळासाहेब भाईजी. नमस्कार. तर आजचा आपला हा खूप छान अभंग आहे, तर त्या अभंगाचा काय बरं अर्थ होतो? तर या ठिकाणी सुरुवातीलाच अभंगामध्ये जे पहिला जो शब्द आहे, तर आपण बघतो की तुकाराम महाराज किंवा अन्य जे संत आपल्या महाराष्ट्रात होऊन गेलेले आहे, तर एक वेळ त्यांची एक अशी स्थिती त्यांनी एक निर्माण केली की त्यांच्या जीवनामध्ये निंदा आणि स्तुती ह्या ज्या गोष्टी आहे, या दोन्हीही गोष्टी त्यांना समान वाटल्या. म्हणजेच आज आपण जर बघितलं, कोणी जर आपली निंदा केली तर आपल्याला सहन होत नाही, किंवा आपली जर स्तुती केली तर आपण आकाशात उडायला लागतो. ही आपली अवस्था आहे. तर या ठिकाणी ज्या वेळेला व्यक्ती देहाच्यापासून वेगळा होतो, देहाभिमान ज्या वेळेला गळून जातो, त्यावेळेला त्याच्यावर ह्या सृष्टीमधील लोकांचे जे बोलणे आहे, ज्याला आपण टोमणे मारणं म्हणतो, त्या कोणत्याही गोष्टीचा या ठिकाणी त्यांच्यावर परिणाम होत नाही. आणि ह्या गोष्टींपासून महाराजांचं जे जीवन आहे ते एक उपराम झालेलं आहे, ज्याला आपण म्हणतो की त्याच्यापासून ते वेगळे झालेले आहे. असं त्या आपल्या पहिल्या ज्या अभंगाचं जे शब्द आहे त्याचं या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हो, पण हे खूप छान प्रकारे बोलले तुम्ही की निंदा जेव्हा करतो तेव्हा आपल्याला अपमान म्हणजे वाटतं, आणि जेव्हा स्तुती करतात आपली तेव्हा खूप आकाशामध्ये उडतो आपण. पण म्हणतात ना की आपल्याला एका पर्वतासारखं राहायला हवं, की तुमच्या म्हणजेच की पर्वतावर फुलं टाकले तरी सुद्धा त्याला म्हणजे निंदा पण वाढत नाही, स्तुती पण वाढत नाही. म्हणजे असं एक प्रकारे मजबूत बनून राहायचं आहे आपल्याला. आणि हे कधी होतं की ज्या वेळेला जीवनामध्ये ह्या ज्या साकार दुनियामधल्या, ज्याला आपण म्हणतो की ह्या सृष्टीमधील लोकांनी आपल्याबरोबर जो व्यवहार केलेला आहे, त्या व्यवहाराचा आपल्यावर परिणाम न होण्यासाठी स्थितप्रज्ञ योगी बनणं खूप गरजेचं आहे. आणि ही स्थितप्रज्ञ अवस्था त्यालाच म्हटलं जातं. कारण संत तुकाराम महाराजांबरोबरच आपण जर अजून जर उदाहरणं बघितले, गौतम बुद्धांचं जीवन बघा, महावीरांचं जीवन बघा, बरोबर, इनिवन प्रजापिता ब्रह्मा, हे पण प्रॅक्टिकल ह्या सृष्टीच्या निर्मितीसाठी, स्थापनेसाठी ज्या परमात्म्यानं त्यांना निवडलं, त्यांच्याही जीवनाचा जर इतिहास बघितला तर त्यांना अनेक प्रकारे ही निंदा, कष्ट, अपमान झेलावा लागला. परंतु त्यांनी ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीचा स्वतःच्या स्थितीवर परिणाम करून घेतला नाही, म्हणून ते एवढं मोठं श्रेष्ठ कार्य करू शकले. संत तुकाराम महाराजांचं पण आहे की ते पुढं का गेले, की त्यांनी ह्या गोष्टींचा जर परिणाम करून घेतला असता तर ते इतिहास घडू शकले नसते. इतिहास तेच घडवतात की जे लोकांच्या गोष्टींना ऐकून न ऐकल्यासारखं करतात, ते इतिहास घडवतात. बरोबर. जसं गीतेत पण म्हटलेलं आहे की जय पराजय, सुख दुःख, मान अपमान, निंदा स्तुती, निंदा स्तुती यामध्ये स्थितप्रज्ञ राहिलेला माणूसच पुढे जाऊ शकतो. खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे. नंतर आपल्या अभंगाची दुसरी ओळ आहे की मज हेही नाही, तुझं तेही नाही. या ठिकाणी काय आहे? खूप सुंदर आहे की ज्या वेळेला जीवनामध्ये
ह्या शरीरामध्ये काही जरी हालचाली झाल्या, ज्याला आपण म्हणतो की शरीरामध्ये रोग जरी झाले किंवा शरीर आजारी जरी पडलं, तरी त्या सुख आणि दुःखाचा योगीवर परिणाम होत नाही. शरीराच्या हालचालीवर होणारा जो परिणाम आहे हा पंचतत्वांचं शरीर आहे. थंडीमध्ये त्याला थंडी वाजणार, ज्या वेळेला उन्हाळा असतो त्या वेळेला ते गरम होणार, ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होत राहणार. परंतु आत्मा ह्या सर्व गोष्टींना साक्षी होऊन बघतो, म्हणजे आजारांचाही त्याच्यावर परिणाम होत नाही. ही खूप एक उच्चतम अवस्था आहे. म्हणजे हा जो आपला अभंग आहे पूर्ण आजचा संत तुकाराम महाराजांनी एक आध्यात्मिक अर्थामधून हा अभंग वर्णन केलेला आहे. खरंच खूपच छान प्रकारे आहे. नंतर त्याच्या पुढची जे आपली ओढ आहे की वेगळा दोहींपासून, याचा काय अर्थ आहे? तर ह्या दोन्ही गोष्टींपासून मी वेगळा आहे. जसं पहिल्यांदा सांगितलं की मान अपमान, सुख दुःख, निंदा स्तुती, ह्या गोष्टींपासून मी वेगळा आहे. याचा माझ्यावर कोणत्याही प्रकारे परिणाम होत नाही. आणि ते कधी होऊ शकतं की ज्या वेळेला तुमच्या जीवनामध्ये स्वचिंतन असतं, आध्यात्मिक चिंतन असतं किंवा नारायणाचं स्मरण असतं, विठ्ठल स्मरण असतं, त्यावेळेला तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहे एकदम जीवनामध्ये फिक्या वाटतात. खूपच छान प्रकारे. आणि त्याच्या पुढची ओढ आहे की देह भोग भोग घडे, याचा काय अर्थ आहे? देहाने ह्या शरीराद्वारे किंवा ह्या देहाने जे पापकर्म केलेले आहे, तर हे पापकर्म आपल्याला भोगावं लागतात. पण त्या भोगांना साक्षी होऊन बघणं, ते जे भोग आहेत त्या भोगण्याचा परिणाम आपल्या चेहऱ्यावरही दिसायला नको, ही खूप मोठी एक अवस्था आहे. मी काही लोकांना असं बघितलेलं आहे की ज्यांना खूप काही भयंकर आजार आहेत आणि डॉक्टरांनी सांगितलं की आता तुम्ही जाणार आहेत. आणि याचं प्रॅक्टिकल उदाहरण की आमची मातेश्वरी जगदंबा सरस्वती, जे ह्या विद्यालयाची एक महत्त्वपूर्ण पहिली जी ज्याला म्हणतो आपण नारी, की जिने ह्या विद्यालयाचा ज्ञानाचा कलश संपूर्ण विश्वामध्ये पसरवला. तर त्यांना शेवटच्या टप्प्यामध्ये कॅन्सर सांगितलं डॉक्टरांनी. तरी सांगितल्यानंतरही त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं ज्याला आपण टेन्शन म्हणतो, तणाव म्हणतो किंवा दुःखाची लेअर पण नव्हती. याचं कारण हे की हे त्याच लोकांच्या जीवनामध्ये ते लोक साध्य करू शकतात की ज्यांनी मधून स्वतःला आत्मज्ञानानं भरपूर केलेलं आहे. त्यांच्या चेहऱ्यावर आजार असो काही असो, त्यांना मृत्यू जरी सांगितला की तुम्ही 4 दिवसांना जाणार आहे, तरी त्यांच्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचा तणाव किंवा काळजी नसते. तेवढं त्यांनी स्वतःला आपल्याला तपस्याद्वारे या देहाला, देह अभिमानाला समाप्त केलेलं असतं. बरोबर, म्हणजेच की मृत्यूच्या भयापासून ते मुक्त झालेले असतात. मृत्यूच्या भयापासून ते मुक्त झालेले असतात. खूपच छान प्रकारे. आता तुकाराम महाराज या अभंगातून कोणता भक्ती मार्ग दाखवतात? या ठिकाणी तुकाराम महाराज आपल्याला विशेष स्वचिंतनाची ओढ आपल्याला लागली पाहिजे. आणि ह्या स्वचिंतनामधूनच आपण आपल्या जीवनामध्ये होणाऱ्या ज्या घटना आहेत त्या घटनांच्या परिणामापासून आपण वेगळं राहतो किंवा त्यापासून आपण काहीतरी वेगळेपणाचा अनुभव करतो. आणि ज्या वेळेला एक ईश्वराशी आपण एकनिष्ठ होतो किंवा त्याला आपण एक समरसताची भावना निर्माण होते, त्यावेळेला ह्या ज्या गोष्टी आहे ह्या गोष्टींचा आपल्याला वेगळेपणाचा अनुभव होतो. ह्या अभंगातून महाराजांना हे सांगायचं आहे. खूप छान प्रकारे सांगितले तुम्ही. अवघे पावे नारायणी, तर या ओळीचा अर्थ काय होतो? आता या ठिकाणी महाराजांना हे सांगायचं आहे की आता हे सर्व जर आपल्या जीवनामध्ये पाहिजे किंवा सर्व जर सुख मला माझ्या पायाशी पाहिजे, तर जीवनामध्ये वर ज्या गोष्टी सांगितलेल्या आहे, आध्यात्मिक जीवन जगत असताना अनेक कष्ट, अनेक प्रकारचे हानी म्हणा, मान म्हणा, ह्या जीवनात येतच असतात. आणि हा एक दुनियाचा सिद्धांत आहे की ज्यांनी आतापर्यंत चांगलं करण्याचं ठाणलं त्यांनाच त्रास सहन करावा लागला. बरोबर. दुनियामध्ये जर तुम्ही
नजर जर टाकली किंवा महापुरुषांच्या जीवनामध्ये जर नजर टाकली तर आध्यात्मिक सुख जर तुमच्या पायाजवळ पाहिजे तुम्हाला, अभंगाच्या शेवटी महाराजांना सांगायचं आहे की हे जर सुख तुमच्या पायाजवळ पाहिजे, म्हणजे संपूर्ण जीवनामध्ये जर तुम्हाला हे सुख पाहिजे तर तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहे ह्या स्वीकार कराव्याच लागतील. अच्छा. तोपर्यंत हे जे सुख आहे, अवघं जे सुख आहे, हे तुम्हाला मिळू शकत नाही. अच्छा. आणि ती तयारी आपण ठेवली पाहिजे की आध्यात्मिक जीवनामध्ये किंवा सत्याच्या मार्गावर चालल्यानंतर आपल्याला काटे जरूर लागतात, बरोबर. पण काटे लागल्यानंतर आपल्याला चांगले दिवस येतात. म्हणून म्हटलं जातं की संसाराचा मार्ग, लग्न हे संसाराचा जो मार्ग आहे, सुरुवातीला 1-2 वर्ष एकदम सुखाचा वाटतो, बरोबर. परंतु नंतर तो दुःखाचा वाटतो, खडतर होतो. आणि त्याच्याच उलटं जर आपण बघितलं तर आध्यात्मिक जीवनाचा जो मार्ग आहे, बरोबर. सुरुवातीला खडतर वाटतो, हो. पण नंतर त्याचा शेवट जो आहे तो खूप गोड होत असतो, आणि चांगला होत असतो. खूपच छान म्हणजेच प्रकारे. आध्यात्मिक सुख त्याच्या जीवनामध्ये पायाजवळ येतं, संपूर्ण जीवन जे आहे त्याचं सुखमय होऊन जातं. खूप छान प्रकारे. तर आता सर्वात लास्टमध्ये तुम्ही आमच्या भाविक भक्तांना कोणता आध्यात्मिक संदेश देऊ इच्छिता? यामधून, या अभंगामधून आध्यात्मिक संदेश आपल्या भाविक भक्तांना हा देऊ शकतो की आपण जीवन जगत असताना सर्वात प्रथम सत्य काय आहे, असत्य काय आहे, पाप काय आहे, पुण्य काय आहे, मान अपमान निंदा स्तुती ह्या ज्या गोष्टी आहे किंवा ज्या मार्गावर तुम्ही चाललेले आहात, कोणतंही क्षेत्र असो, त्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी समोर येणार आहे. परंतु जर तुमच्या मनामध्ये तुमचं जर लक्ष तुमच्या ध्येयाकडं आहे तर तुम्ही निश्चितच त्यामध्ये यशस्वी व्हाल. आणि जीवनामध्ये जर तुम्हाला आध्यात्मिक सुख हवं असेल तर मनामध्ये कुठंतरी एक आध्यात्मिकताची ज्योत जागवणं हे खूप काही गरजेचं आहे. आणि भक्तीच्या नंतर जे आपण ज्ञानप्राप्ती जीवनामध्ये करतो, त्या ज्ञानप्राप्तीतून ज्या वेळेला आत्मज्योत जगते, आत्मज्योत आपण जागवतो, तर त्याच वेळेला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक सुख जे आहेत आपल्या पायाजवळ आपल्याला अनुभव होतात. हाच आध्यात्मिक जो संदेश आहे पण भक्त भाविकांना आज सांगू इच्छितो. तुम्ही आपल्या भाविक भक्तांना खूप छान प्रकारे संदेश दिलेला आहे. आणखी काही सांगू इच्छिता तुम्ही? तर या ठिकाणी हे जे आकाशी झेप घेरे पाखरा, हे जे एक वाक्य आहे, यामध्येच इतका आध्यात्मिक गूढ रहस्य आहे की वैराग्याची जी भावना आहे ह्या वाक्यामधून निर्माण होते. आणि स्वतः कुठंतरी आपण ही जी संसाराची जी एक ज्याला म्हणतो आपण व्यापकता आहे, या व्यापकतेपासून आपल्याला कुठंतरी वर जायचं आहे, ईश्वराकडे जायचं आहे. ह्या आपल्या आकाशी झेप घेरे पाखरा ह्या मालिकेमध्ये खूप सुंदर रहस्य, गूढ रहस्य दडलेले आहे आणि ते आपण क्रमशः अभंगाद्वारे बघतच आहोत. वेळात वेळ काढून इथे आलात आणि तुम्ही छान प्रकारे त्याचा अर्थ सांगितलेला, त्याबद्दल धन्यवाद. आपका भी बहुत बहुत धन्यवाद. तर भाविक भक्तांनो, आज आपण पाहिलेलं आहे निंदा स्तुती, जय पराजय, मान हानी, अशा प्रकारे कितीतरी आपल्या जीवनामध्ये एक म्हणतात की खडतर रस्ता असतो, तर त्याला पार करण्यासाठी या दोन्हीमध्ये आपल्याला सम प्रमाणात चालावं लागेल. म्हणतात की निंदारूपी काटे जर असले तर ते खूपच छान असतं पुढे जाण्यासाठी. म्हणजेच की गुलाबाचं फूल असतं, गुलाबाचं फूल हे काट्यांच्या मध्येच असतं, तर ते काटे काय करतात, आपल्याला सुरक्षितता देतं. तसंच निंदा करणारे सुद्धा आपल्याला सुरक्षितता देतात. म्हणून म्हणतात की निंदकाचे घर असावे शेजारी, हे विनाकारणच नाही बोललं जात आहे. म्हणून आपल्याला निंदा करणारे किंवा आपली स्तुती करणारे असले तरी सुद्धा आपल्याला समप्रमाणात राहायला हवं. तर चला आपण पुढच्या अभंगामध्ये नवीन अर्थ जाणून घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.